मंडळी नमस्कार. मी सतीश गोपाळ कुलकर्णी. आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत. दोन महत्त्वाचे विषय आपल्याशी बोलावेत यासाठी मी आज आलो आहे. तर त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आता सध्या, दोन्ही तसे महत्त्वाचेच आहेत, पण सध्या ज्यांचे बिगुल वाजून झाले तो आणि दुसरा एक आणखीन एक आहे, असे दोन विषय आज आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या विषयाचं संमिश्र नाव आहे लोकशाही ते राजेशाही, आणि दुसरा आहे तो साधारण आपली तीर्थक्षेत्रांविषयीचा आहे. तर अशा दोन संमिश्र विषयावर आज आपल्याशी संवाद साधायचा मानस आहे. त्यापैकी पहिले नगरपालिकांचे वगैरे बिगुल वाजून झालेले आहेत. आता सध्या महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये रिक्षा फिरत आहेत की आपलं मतदानाचं पवित्र कार्य करा, मतदान हा आपला हक्क आहे, वगैरे वगैरे असे स्लोगन्स त्यामधून सांगितले जात आहेत. याचप्रमाणे मनामध्ये मी पूर्वी बऱ्याच भागांमध्ये थोडंफार ह्याला समांतर जाईल अशा गोष्टी बोललो आहे, पण पुन्हा एकदा या निमित्तानं आणखीन एकदा थोडासा उजाळा देतो की जर मतदारांचं हे पवित्र कार्य आहे असं जर आपण मानलं, आणि आपण मानतोच, कारण उत्साह मतदारांमध्ये दरवेळेला नवीन जोश दिसतोच, परत त्याच उत्साहात मतदार हे कामाला लागतात. बऱ्याच ठिकाणी आपण भागात आता बघतो आहोत. पण त्याच मंडळींना जे निवडून जातात, ती मग भलेही नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो किंवा महानगरपालिका असो, इथं जे सेवक म्हणून जातात त्यांना तिथं त्या परिक्षेत्रात त्या कार्यालयामध्ये गेल्यानंतर ते कार्यालय एक मंदिर समजावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे जे मतदानाचं जसं पवित्र काम आहे तसं जो मतदारांसाठी म्हणून आलेला जो पैसा आहे, जो केंद्राकडून असेल, राज्याकडून असेल किंवा स्थानिक त्या स्वराज्य संस्थेकडून आलेला असेल, तो पैसा हा केवळ आणि केवळ मतदारांच्या कल्याणासाठीच, त्या पवित्र कार्यासाठीच वापरावा अशी सूचना कोण देताना नंतर आढळत नाही. हे दुर्दैव आहे. पण जरी तसं नसेल तरी तसे आपण एन्फोर्समेंट करायला पाहिजे. कारण मी ह्या चॅनलवर बोलण्याचा मुख्य हेतू, आता मागं भूतकाळामध्ये काय गोष्टी घडून गेल्यात त्याच्यातून आपण काय बोध घेतला आहे नेमका, आणि त्याच्यातून पुढं कसं जावं, योग्य त्याला वळण द्यावं. तर हे पवित्र कार्य समजावं. जे नगरसेवक किंवा ही मंडळी सदस्य म्हणून जातात, आमदार खासदार वगैरे, ह्यांनी त्या मतदार परिक्षेत्रासाठी हे आलेला हातात पैसा, ही जी लक्ष्मी आहे ती त्यांच्या कार्यासाठीच योग्य पद्धतीनं वापरावा अशी देखील त्यांची धारणा बनावी. तर ह्यासाठी काही उपाय करता येतील. आजच्या काळामध्ये ते सहशक्य आहे. एखाद्या संस्थेमध्ये जर एखादी व्यक्ती आत गेली, बायोमेट्रिक्स घेतलं जातं तिचं, त्यानंतर ती तिथं कार्यक्षेत्रावर असताना, ती काम करत असताना तिच्या काही चेकपॉईंट्स असतात, ठोकताळे केलेले असतात की यांनी काय काम केलं वगैरे, आजच्या दिवसात असो किंवा आठवड्यात असो किंवा त्या कार्यकाळामध्ये असो. त्याचबरोबर त्याच पद्धतीनं रादर इथंही जे हे सेवक वगैरे निवडून जातात ह्यांच्यावर काही मॅन्डेटरी बाइंडिंग्स टाकली पाहिजेत प्रत्येकावर, आणि त्यांनी त्या ॲपमधूनच कम्युनिकेट करावं. असे ॲप्स तयार करता येतील आता आपल्याला. त्या प्रभागामध्ये किंवा ह्या याच्यामध्ये दररोज किती साधारण तुमच्याकडं रिसीव झाल्या गोष्टी, किंवा तुम्ही काय ऑब्झर्व केलं स्वतःहून, आणि त्या योगे तुम्ही किती पैशाचा त्यासाठी विनियोग केला, कोणत्या कामासाठी केला आणि कशा पद्धतीनं केला, आणि प्रत्यक्षात ते काम झालं किती, ह्याचं क्वांटिफिकेशन करता येईल. कारण हे ऑडिट बसवल्याशिवाय, अदरवाईज आता ह्या आपण पाहतो, तुम्हाला पाणी देणार, अमुक देणार, तमुक देणार, हे सगळ्या ह्या चर्चा वाटाघाटी होतात फक्त.
पुढं त्याचा फॉलोअप काहीच होत नाही. आणि कोण घेणार? कारण प्रत्येकजणं तसं पाहिलं तर प्रत्येक नागरिक हा त्याच्या चरितार्थाच्या व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये म्हणा, हा व्यस्त असतो. त्याला रोजच्या ह्या गोष्टीसाठी वेळ नाही की कोण नेमकं काय करतं हे पाहायला. तशी पाहिली तर आपण उलट तपासणी करू शकतो. पण त्यासाठी एक स्टॅच्युटरी बॉडी पाहिजे. एखादी अशी स्वायत्त संस्था अशा पद्धतीची पाहिजे की जी ह्या गोष्टी मॉनिटर करू शकेल आणि त्यांनी केल्या पाहिजेत. तर परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन होईल. कालांतरानं अशी वेळ येईल की नको आम्हाला ह्याच्यात पडायचं नाही आणि त्या योग्य मग सुजाण माणसं यायला लागतील यामध्ये आणि ज्यांचा खरोखर काहीतरी समाजासाठी करण्याचा कल आहे, तळमळ आहे, आंतरिक तळमळ आहे, अशी मंडळी कालांतराने यामध्ये येतील. केवळ डिग्री असणं म्हणजे एज्युकेटेड असणं असं होत नाही. कारण ते आपण पाहतो एरवीच्या दैनंदिन व्यवहारामध्ये सुद्धा पाहतो ही गोष्ट. उलटपक्षी असा जर आपण हिशोब घातला की समजा एखाद्या प्रभागामध्ये जेवण ठेवलं गेलं, एक 300-400 माणशी समजा खर्च झाला, तर 365 गुणिले 5 साधारण 1800-1900 दिवस भरतात हे एकूण 5 वर्षाचे. त्या हिशोबानं जर बघितलं तर तो 300-400 हे दैनंदिन एक 10-15-20 पैशांमध्ये सुद्धा येत नाही. किंवा समजा एखाद्याने अगदी समजा रोख रक्कम दिली, 5-10 हजार रुपये दिले, तर पर डे साधारण 5,000ला ₹2.70 पडतात. आपण आजच्या काळामध्ये हा विचार केला पाहिजे. जर एखाद्या ग्रस्ताला आपण गरजू असो किंवा मध्यम परिस्थितीचा असो किंवा गरीब परिस्थितीचा असो, त्याला जर आपण सांगितलं की तू 5 वर्षासाठी तुला पैसे देणार, मी नोकरी देतो आहे, पण दैनंदिन पगार तुला ₹2.70 पडेल, ही नोकरी सोडता येणार नाही तुला आणि ह्याच बांधिलकीमध्ये कायम राहिलं पाहिजे, तर कोण आजच्या काळामध्ये तयार होईल? कृपया तुम्ही मला याचं उत्तर द्या. तेव्हा हे पैसे आणि जेवणं यामध्ये फारसं तथ्य नाही आहे. आणि असे काही जाहिराती मी बघितल्या, पोस्टर्स छोटी येत आहेत ती की किंग मेकर वगैरे. याचा उघड अर्थ हे जे बऱ्याच अंशी बऱ्याचदा निवडून गेलेली मंडळी आहेत, हे आपल्याला ह्या प्रभागाचे कदाचित ते राजे समजायला लागलेत आणि वागणुकी तशी दिसते आपल्याला. कारण ओपन टू दी पब्लिक अशी मंडळी क्वचितच आढळतील की ज्यांचा सामान्य लोकांशी भलेही काम असो नसो वगैरे काही असो, काम केलं वगैरे ह्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवू क्षणापुरत्या, त्या लोकांचा पब्लिकबद्दल, आपल्या सामान्य नागरिकांबद्दल काय दृष्टिकोन आहे, एरवी ते भेटायला सुद्धा कोणाला तयार होत नाहीत. आणि येऊन एखाद्या ठिकाणी त्यांनी काही सांगितलं तर त्याचा फॉलोअप घेण्याची सुद्धा त्यांना त्याची फारशी फिकीर वाटत नाही. अशा पद्धतीला गेले. म्हणजे एका प्रकारानं आपण अगदी खालच्या स्तरापासून ह्या ग्रामस्तरापासून ते अगदी संसदेपर्यंत ही मंडळी एक प्रकारचे राजे होऊन बसलेले आहेत. हा माझा पहिला मूळ विषय आहे आणि हे कुठंतरी ह्याला पायबंद घातला गेलाच पाहिजे. 21व्या शतकामध्ये तरी निदान या गोष्टींना पायबंद, आपण फारसं मॉडिफिकेशन होताना यामध्ये दिसत नाही. लोकपालचा काही वर्षांपूर्वी एक आंदोलन झालं आणि तिथून हे करायचं वगैरे बऱ्याचशा काही घडामोडी झाल्या, पण त्याविषयी फारशी प्रगती काहीही दिसत नाही आणि यांना जाणीवपूर्वक नको आहे. कारण आपल्यावर आलेले चेक्स, दुसऱ्यांवर चेक्स बसवणं हे खूप सोपी गोष्ट आहे. एखाद्या ठिकाणी मी एखाद्या संस्थेमध्ये समजा मी नोकरी करतो, तर त्या नोकरावर अनेक प्रकारचे पायबंद, बाहेर जायचं नाही, अमुक तमुक अशा अनेक प्रकारचे रिस्ट्रिक्शन घालता येतील. कामाचे तास तुमचे एवढे राहतील, तुम्ही नोकरी लागताना काय तुम्ही आम्हाला पैसे दिले नव्हते, मग आता तुम्ही आता डिमांड कसल्या करताय वगैरे, ह्या गोष्टी त्यावेळी बोलणं शक्य आहे. पण ही मंडळी ज्यावेळी ह्यांना मात्र अशा प्रकारचे कुठल्याही बांधिलक्या नको असतात. ह्या बांधिलक्या यांच्यावर आणल्या गेल्या पाहिजेत. मी आत्ता ज्याचा उल्लेख केला, जो ॲप म्हटलं, तशा स्वरूपात किंवा अन्य स्वरूपामध्ये मी सुरुवातीच्या काही भागांमध्ये सुद्धा सांगितलं होतं की एखादी लोकल कमिटी अपॉइंट करून त्यांच्यामार्फत हा मुख्यतः फायनान्सचं विचरण हे त्या मंडळींमार्फत झालं तर फार उत्तम होईल. असो, हा पहिला भाग झाला.
ह्याच्यावर किती जरी बोललं आणि किती जरी उगाळलं तरी ह्याच्यात किती चेंजेस होतील हे परमेश्वर जाणो. पण एक प्रकारे एक एक ही गोष्ट दिसते की या 78 वर्षामध्ये आपल्या भारताला पुन्हा एकदा समाजाला, भारतीय समाजाला पुन्हा एकदा ग्लानी आली आहे हे मात्र निश्चित. कारण आपण ज्या गोष्टींसाठी खरोखर अट्टाहासी राहिलं पाहिजे, अट्टाहास केला पाहिजे, त्याच्यावर आपण करताना अजिबात दिसत नाही. आणि नको त्या गोष्टींवर मात्र बुट्टीवर चर्चा आणि वाटाघाटी होत बसतात आणि त्यामधून निष्पत्ती काही होत नाही, कोणाच्या पदरात काही पडत नाही त्यानं. सर्वसामान्य ज्या सुविधा आहेत, मी जशा मागच्या गेल्या भागामध्ये सांगितलं होतं, भारत एक विश्वगुरूमध्ये सांगितलं होतं की सर्वसामान्य दैनंदिन ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत एका व्यक्तीला आपला संसार आणि कुटुंब चालवण्यासाठी, त्यांची उपलब्धता कशी होते आणि ती मिळवून देण्यासाठी कोण धडपडतं, हे खरोखर ही अनाकलनीयच गोष्ट आहे. पैसा येतो आहे, पैसा जातो आहे, तो कुणाच्या पदरात पडतो याचा कुणावर पायबंद नाही आहे. हे आजच्या काळात देखील हे एक भयानक वास्तव आहे, हे मात्र निश्चित. असो, आजच्या व्हिडिओचा दुसरा मुख्य विषय, अतिशय महत्त्वाचा विषय, तो असा की अनेक ठिकाणी मी तीर्थक्षेत्रांना दर्शनाला जात असतो. केवळ छंद म्हणून नव्हे, मला कुठल्याही परदेशामध्ये जाऊन त्यांचे ते दऱ्याडोंगर किंवा ब्युटिफिकेशन बघायचं नाही आहे. आपल्या इथं त्याची खूप उपलब्धता आहे आणि त्याला पारंपरिक आपल्या ऋषीमुनींनी अगदी वेद परंपरेपासून त्यांना एक मोठं अधिष्ठान मिळवून दिलं आहे. म्हणून या तीर्थक्षेत्रांना माझी जायची इच्छा असते. तर महाराष्ट्रापुरतं बोलायचं किंवा अगदी देशस्तरावर जरी बोलायचं जरी झालं तरी हा विषय खरोखर मला फार महत्त्वाचा वाटतो. प्रत्येक राज्यामध्ये किंवा देशस्तरावर सुद्धा सांस्कृतिक कार्य मंत्रालय असतं. आज देखील आपल्या महाराष्ट्रात आहे सांस्कृतिक कार्य मंत्रालय. नेमकं हिने आत्तापर्यंत काय केलं, मी असं का म्हणतो आहे, कारण मी समजा कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शनाला जायचं आहे मला, तर आजच्या डिजिटलायझेशनच्या युगामध्ये या डॉक्युमेंटेशन किती आहे किंवा डिजिटलायझेशन किती आहे बऱ्याच ठिकाणी, हे जर एखाद्या ठिकाणी ते उपलब्ध असेल तर मी आगाऊ ॲडव्हान्समध्ये त्याबद्दल क्षमा मागतो. पण बहुतांशी ठिकाणी ही जी तीर्थक्षेत्र आहेत त्यामधून उत्पन्नावर फक्त बऱ्याच जणांचे डोळे आहेत. पण त्या स्थानाविषयी महालक्ष्मी अंबाबाई मातेचं जे करवीर निवासिनीचं जे मंदिर आहे आणि आसपास त्या परिक्षेत्रामध्ये अनेक मंदिरं आहेत जे नवरात्र काळामध्ये काही चॅनल्स त्याचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग करतात आणि तिथं मला वाटतं मुनीश्वर नावाचे एक ग्रस्त ते रनिंग कॉमेंट्री करत असतात. आणखीन एक आहे, मला दोघांची नावं माझ्या लक्षात नाहीत, पण अतिशय उत्तम प्रकारे ते त्या स्थानांची सगळ्या कोल्हापूरमधल्या सगळ्या ठिकाणांची माहिती अगदी सविस्तर देत असतात. मग हेच कायमस्वरूपी एखाद्या यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर हे आपण कायमस्वरूपी ही शाश्वत स्वरूपात एक त्या स्थानाची माहिती, ज्या गोष्टी बदलणाऱ्या नाही आहेत, जी मंदिरं आजूबाजूची जी महालक्ष्मी तसंच आत परिसरामध्ये असलेली सर्व मंदिरं आणि त्याला जोडून असलेली संलग्न महाकालीचं मंदिर वगैरे, बाहेर नरसिंह मंदिर किंवा काशी विश्वेश्वर मंदिर बाहेरचं, अशी अनेक प्रकारची जी मंदिरं आहेत जी आता बदलणार नाही, टेंबलाई मंदिर म्हणा, ह्या स्थानांची माहिती व्यवस्थित त्याचं एक प्रॉपर शूटिंग करून चांगल्या कॅमेराद्वारे एखाद्या टीमद्वारे ज्यांना त्या स्थानांबद्दल आस्था आहे, श्रद्धा आहे, अशी सगळी माहिती संकलन करून कुठल्याही माणसाला, भारतामधल्या किंवा परदेशामधल्या माणसाला जर यायचं असेल तर ह्या स्थानाचं महात्म्य काय आहे हे साधारण आजच्या ह्या एस्टिमेटनुसार, आजच्या काळानुसार, पूर्वानुमानानुसार ह्या मंदिराचं बांधकाम कधी झालं असेल, तो ते कोणत्या पद्धतीचं बांधकाम आहे, हेमाडपंथी आहे किंवा अमुक आहे तमुक आहे, त्यानंतर ह्या मंदिरामध्ये इथं गर्भगृह आहे, इथं देवीचं स्थान आहे, देव्हार आहे हा वगैरे, अशा ज्या अनेक प्रकारच्या गोष्टी असतात ज्या काही यूट्यूबर्स ह्या गोष्टी सांगतात की ह्या सगळ्या अमुक प्रकार आहेत म्हणून. आता पुण्यात एक सध्या एक ग्रस्त जाधव म्हणून आहेत, मला वाटतं ते तिथल्या वेगवेगळ्या ठिकाणांची सगळी माहिती यूट्यूबवर टाकत आहेत. मग ही शासकीय स्तरावर
महाराष्ट्र सांस्कृतिक मंत्रालय ही गोष्ट का घेत नाही आग्रह प्राधान्यानं, आणि ही घेऊन त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन, व्यवस्थित प्रॉपर त्याचं स्क्रिप्टिंग करून, त्याचं नॅरेशन करून, त्याचं एडिटिंग करून, जिथं अनावश्यक आहे तो भाग काढून टाकून त्या गोष्टी का कायमस्वरूपी अपलोड केल्या जात नाहीत, हे मला आश्चर्य वाटतं. आणि हे आस्था असलेल्या लोकांकडूनच तिथं कुठल्याही प्रकारचं भाडभीड न ठेवता त्या स्थानाची सर्व सखोलपणानं माहिती मिळावी कुठल्याही भाविकाला. त्यानं किती त्याबद्दल त्याच्यामध्ये आस्था ठेवावी न ठेवावी हे त्याचा भाग झाला. कुठली अशी मान्यता आहे वगैरे नव्हे, ही गोष्ट इथं घडलेली आहे अशा स्वरूपामध्ये ती गोष्ट सांगितली गेली पाहिजे. तर अशा पद्धतीनं त्याचं व्यवस्थित प्रॉपर एक फिल्मिंग करून ह्याचंच, आणि महाराष्ट्रामध्ये जे साधारण 350 किल्ले आहेत शिवरायांचे, त्याच्या आधीपासूनचे जे किल्ले आहेत, अगदी देवगिरीपासूनचे जे किल्ले आहेत, त्या किल्ल्यांविषयी सुद्धा म्हणजे ऐतिहासिक, पौराणिक आणि धार्मिक स्थानांची जी जी ठिकाणं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये सर्वत्र, ही कुणालाही एखाद्या जगभरातल्या कुठल्याही माणसाला पटदिशी या स्थानाची माहिती काय हे कुणालाही सोबत न घेता, कारण मध्ये एकदा आपण बघितलं वेरूळच्या मंदिरामध्ये एक अनुचित प्रकार घडला, तिथं चुकीची माहिती देण्यात आली होती. तो एक मुख्य तर तो एक मुद्दा डोक्यामध्ये होता. आणि समजा मला देखील जायचं आहे एखाद्या ठिकाणी, एखाद्या परक्या ठिकाणी जायचं आहे, परराज्यामध्ये जायचं आहे, तर त्या ठिकाणच्या त्या स्थानाला गेल्यानंतर त्या स्थानाचं महात्म्य काय आहे वगैरे हे मी कुठून माहिती मिळवणार? कुणाला विचारली तर त्रोटक माहिती असते त्या लोकांना, मंडळींना, पुजारी लोकांना वगैरे काही ठिकाणी असेल, पण बऱ्याच ठिकाणी ही सखोल माहिती नसते. त्या स्थानाचं महात्म्य वगैरे ह्या गोष्टी माहिती नसतात बहुतांशी. तर असं जर डॉक्युमेंटेशन झालं, आणि ह्या दोन्ही मुद्दे जे मी मांडले, पहिल्या संदर्भातला जो मांडला आणि आत्ताचा, हे कदाचित मी जरूर याचं श्रेय घेईन की मी पहिल्यांदा ह्या गोष्टी हायलाईट करतो आहे. ह्यापूर्वी माझ्या तरी आढळात अशी गोष्ट कुठेही नाही. किल्ल्यांविषयी कोणीतरी सांगितलं असेल, माहिती नाही, पण आणि एखाद्या ठिकाणी मंदिरांविषयी वगैरे तीर्थक्षेत्रांविषयी असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो, पण बहुतांशी ठिकाणी नाही आहे असंच दिसतंय. तर हे कुठून तरी स्कॅटर्ड माहिती मिळण्यापेक्षा, त्रोटक आणि चुकीची माहिती आणि IQ माहिती मिळण्यापेक्षा आणि चुकीची माहिती दिली जाण्यापेक्षा, ह्या प्रत्येक स्थानाच्या बद्दल एक प्रॉपर व्यवस्थित एक डॉक्युमेंटरी टाईप का बनवली जाऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे शासनाला, महाराष्ट्र शासनाला आणि भारत सरकारला देखील, की आपण जरूर याच्यावर विचार करा. मी कोण सांगतो ह्यामध्ये महत्त्वाचं नाही आहे. हा दिलेला मुद्दा हा खरोखर फार महत्त्वाचा आहे. कारण आणखीन ह्याला संलग्न मी 16-17 फॉलोअप एका गोष्टीचा घेतला होता, की ह्या ठिकाणी, ह्या तीर्थक्षेत्रांमध्ये आमच्या ज्या आस्थेची ठिकाणं आहेत, तिथं कुठल्या न्यायानं, विधिन्यायानं ती तुम्ही मांसाहाराची दुकानं किंवा मद्यपानाची दुकानं हे ठेवता. हा मुद्दा मी जरूर सांगतो की मी पहिल्यांदा, माझ्या तरी स्मरणात जसं आहे तसं मी पहिल्यांदा हा रेज केला होता आणि प्रत्यक्ष पंतप्रधानांना सुद्धा लिहिलं होतं ह्या मुद्द्याबाबत. हा नंतर बऱ्याच जणांनी अलीकडच्या काळात मी ऐकलं बऱ्याच ठिकाणी की हा मुद्दा बऱ्याच लोकांनी घेतला आहे. आनंदाची गोष्ट आहे. कुणाचं ऐकून घेतलं ह्यापेक्षा तो मुद्दा निघतो आहे आणि त्याच्यावर काहीतरी कार्यवाही व्हावी, काहीतरी त्याच्यावर योग्य पावलं उचलली जावीत त्या दृष्टीनं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर हा खरोखर मला वाटतो की हे डॉक्युमेंटेशन, एखादी डॉक्युमेंटरी टाईप, पुणे असेल, कोल्हापूर असेल, अशी विविध ठिकाणं आहेत, तुळजाभवानी भवानी असेल, 3.5 शक्तिपीठं किंवा इतर सगळी दत्तगुरूंची ठिकाणं, ह्या सगळ्यांविषयी खरोखर प्रत्येकाला त्या त्या ठिकाणांच्या माणसांना खरोखर माझी ही सूचना अगदी मनापासून आवडेल. आणि त्या तीर्थक्षेत्रानं स्वतः बनवण्यापेक्षा महाराष्ट्र शासन जे पैसे घेतं किंवा केंद्र शासन जे पैसे घेतं यांच्याकडून, त्या पैशामध्ये हे बनवावं आणि त्यात एक चांगल्या टीम नेमून त्या बिचाऱ्यांना निदान ह्या निमित्तानं काहीतरी एक स्टार्टअप मिळेल, काहीतरी एक काम मिळेल आणि त्यांच्या आवडीची, छंदाची गोष्ट त्यांना करायला सुद्धा मुभा मिळेल आणि थोडी क्रिएटिव्हिटी त्यासाठी ते वापरतील आणि चांगल्या पद्धतीनं बनवतील. तर ह्या दोन्ही आजचे विषय जे होते ते आपल्यासमोर मांडले. पहिलं थोडक्यात साधारण माझं विवेचन होतं, मला जे वाटतं ते विवेचन होतं, पण ही मात्र
अगदी कळकळीची प्रार्थना आहे माझी राज्य सरकारला, केंद्र सरकारला वगैरे, की जरूर याच्यावर विचार करा. पहिल्या मुद्द्यावर जर विचार झाला तर आनंदाचीच गोष्ट आहे, पण जरूर याच्यावर विचार करावा. आपणही, आपल्याला जर हा मुद्दा पटला असेल तर आपण जरूर आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना, आपल्या नातेवाईकांना वगैरे हा व्हिडिओ शेअर करा, अशी आपल्याला प्रार्थना. आणि ह्या मुद्द्यांचं मी आज इथं आपली रजा घेतो. अशाच चांगल्या एखाद्या विषयावर बोलण्यासाठी पुढं आपल्यास भेटेन. जरूर आपली काळजी घ्या. नमस्कार. धन्यवाद.